नमस्कार मित्रांनो, कसे जा तुम्ही? मजेत ना? मजेतच असलात पाहिजे. वेलकम टू लालबागकर कौतुक ब्लॉग्स. सो मित्रांनो, तुम्ही मागचे 2 एपिसोड बघितलात. त्याच्यात आपण गणपती बाप्पांचं दर्शन दाखवलेलं होतं आणि ही गणपती सिरीजच चालू आहे. त्यामुळे मी पहिलाच व्हिडिओ जो काढलेला होता तो माझ्या बहिणीच्या घरी गेलेलो आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला. त्यानंतर मी तुम्हाला दाखवलं की लालबाग आणि माटुंगा जे गणेश उत्सव आहेत मंडळ, त्यांना आपण व्हिजिट केलेलं आणि त्या बाप्पांचं दर्शन घेतलेलं होतं. तर तशाचप्रमाणे आता आम्ही चाललो आहोत माऊंट मेरीच्या जत्रेला. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की बांद्र्याला मोठा बँड्रा फेर लागतं, जे माऊंट मेरी बॅसिलिका या नावाने खूप प्रसिद्ध आहे. तर आपण आज तिकडे चाललो आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, माझा मित्र पण आहे. जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये पण मित्र होता जो माझा चेतन आडेरेकर, तो परत या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे. तर आजचा ब्लॉग आहे माऊंट मेरीची जत्रा. तर तुम्ही असेच सहकार्य करा, सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि बघत राहा माझा चॅनल. तर आता आपण निघूया इकडनं. आता आम्ही निघतो आहे लालबागवरून बँड्राला. वाजले आहेत संध्याकाळचे 7. तर इकडनं आता आम्ही निघतो आहोत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये असेच बनवून राहा. आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून काय काय गमती तुम्हाला बघायला भेटतात. ठीक आहे, चला तर मित्रांनो, आपण जाऊया आता माऊंट मेरीच्या बँड्रा फेअरला. गाईज, आम्ही लालबागवरून निघतोय आता आणि बघू शकता बसलाय कर्तव्य से आहे आणि इथे चेतन आणि त्याची वाईफ आहे. फायनली आम्ही निघतोय लालबागवरून. बघूया तुम्ही व्हिडिओमध्ये असेच बनवून राहा. गाईज, आम्ही पोचलेलो आहोत माऊंट मेरीच्या जत्रेला. चेतन पुढे गेला आहे थोडा चालत. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा नक्की. आम्ही माऊंट मेरीच्या जत्रेला पोचलो आहे. बघा, कर्तव्य पण चालतो आहे. ठीक आहे, आपण बघूया इथे काय काय मजा आहे. सो मंडळी, तुम्हाला आता इथे स्टॉल्स दिसत आहेत. ते इकडच्याच परिसरातल्या लोकांनी उभारलेले आहेत. तर इकडे तुम्ही बघू शकता मोस्टली तर सगळे ऑफरिंगचे स्टॉल्स आहेत आणि इथे बऱ्याच साऱ्या गोष्टी मिळतात, जशा लहान मुलांचे खेळणी, त्यानंतर लेडीज ऑर्नामेंट्स आणि खेळणींची बरीच दुकानं दिसतील तुम्हाला. तसेच हार पण दिसत आहेत. हार माऊंट मेरीला आपण अर्पण करतो ते हारही दिसत आहेत. चला तर मंडळी, तुम्ही बघताय समोर साचे आहेत. हाताचा साचा आहे, पायाचा साचा आहे, छोट्या बाळाचा साचा आहे, घराचा साचा आहे, गाडीचा साचा आहे. तर जसं जसं ज्या लोकांनी जे नवस केलेला होता माऊंट मेरीच्या देवीकडे, तर ते परत फेडताना ह्या गोष्टी ते घेऊन जातात आणि तिथे अर्पण करतात देवीला. काहीच फायनली कर्तव्य जमलेलं आहे. त्याने मला उचलून घ्यायला लावलं आहे. ते बघू शकता चालतो आहे आम्ही. माऊंट मेरीचं दर्शन आता थोड्याच ह्याच्यात आहे, अंतरावर. तर आपण बघूया. तो कर्तव्य बाबू से हाय. दमला आहे माझा बाबू, उचलून घ्यायला लावलं आहे. गाईज, आम्ही पोचलेलो आहोत माऊंट मेरीच्या जत्रेला. आता 2 मिनिटावरच मंदिर आहे. तर आपण खूप चालायला लागलं थोडंसं ना आपल्याला. लास्टचा दिवस असल्यामुळे जाम गर्दी होती आज. अंशुया आणि कर्तव्य दोघांचे पण पाय दुखले आहेत. तर त्यांना आता घेऊन आम्ही 2 मिनिटाचं नंतर आहे. तर आता आम्ही चाललो आहोत तिकडे. तर फायनली आम्ही एंट्री केलेली आहे चर्चमध्ये. इथे आता मागे सिक्युरिटी चेक झालं आमचं आणि आता आम्ही फायनली एंटर केलं आहे चर्चमध्ये. थोडी लाईन आहे. सो फायनली इकडनं आतमध्ये जायची एंट्री आहे. तर गाईज, आम्ही लहान होतो तेव्हापासून जे कॅन्टीन दिसतं इथे तुम्हाला, ते लहानपणापासूनच आहे.
वडिलांकडनं तेव्हा लहानपणी आईस्क्रीम घ्यायचो माऊंट मेरीच्या चर्चच्या वेळी इथे आल्यावर. तर याबद्दल तुम्हाला स्मृती जरा जास्त सांगेल. स्मृती सांग. मी जेव्हा लहान होती तेव्हापासून माझे वडील मला इथे घेऊन यायचे चर्चमध्ये. सो मी या कॅन्टीनमध्ये लहान असल्यापासून आईस्क्रीम खाते. इट्स माय बेस्ट टाईम एव्हर. ओके. कर्गळ पण इथे खातो आईस्क्रीम. सो गाईज, आता आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही चाललो जत्रेच्या मार्गाने. तर तुम्ही इथे पण बघू शकता बरेच सारे स्टॉल्स लागलेले आहेत. बरेच व्हरायटी ऑफ गोष्टी इथे मिळतात. मिठाई, त्याच्यानंतर लहान मुलांकरिता खेळणी, जसं मी मगाशी सांगितलं, लेडीजचे ऑर्नामेंट्स, ज्वेलरी, त्यानंतर बरेच गोष्टी आहेत इकडे. तर या जत्रेत येण्याचं एक कारण असतं लोकांकडे, आणि माऊंट मेरीची जत्रेला आणि दर्शनाला जरूर येतात सगळी लोक. तर आपण ही जत्रा जी आहे ती खरंच खूप मजेशीर असते आणि लहान मुलांना पण खूप आवडते. फायनली गाईज आमचं दर्शन झालेलं आहे माऊंट मेरीचं, आणि आता आम्ही चाललो आहोत घरी परतीच्या मार्गावर. गाईज फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुमचे कमेंट्स मला खूप सपोर्ट करणार आहेत माझ्या चॅनलला ग्रोथ करण्यासाठी. ठीक आहे, तर तुम्ही सगळे खुश राहा, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. थँक्यू फॉर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, बाय.